थोडं मागे वा. खरंच असे अधिकारी या ठिकाणी आले तर आपल्याला खरंच आनंद वाटतो. सगळ्या मुलांना व संस्थांना प्रोत्साहन मिळतं की आमची दखल कोणती. रस्ता आरोग्याचा ह्या संकल्पनेमध्ये सगळ्याला आपण बघितलं असेल की या पूर्ण रस्त्यावरती एक जल्लोष चालला आहे. वेगवेगळ्या संस्था आहेत ती सहभागी झाल्या आहेत आणि लहान मुलं विशेषतः वेगवेगळ्या उत्साहाने म्हणजे प्रत्येकाची आवड वेगवेगळ्या आहेत. काही जणांना ह्याच्यामध्ये क्रीडेमध्ये आवड आहे, काहींना कलेमध्ये आवड आहे. ज्यांना जे आवडेल त्या पद्धतीनं इथे सगळ्या संस्था सहभागी होतात आणि मुलांना मोबाईलपासून लांब ठेवण्यासाठी एक जो छोटासा प्रयत्न आहे तो हा प्रयत्न आहे. ह्या विविध संस्थांमध्ये आपण आपल्या मुलांना पाठवू शकता. तिथे कलागुणांना त्यांच्या संधी भेटेल. हिऱ्याला पैलू पाडल्यावरच हिऱ्याची किंमत होते. तसंच ह्या इथे आलेल्या संस्थांमध्ये आपण आपल्या मुलांना पाठवून त्यांना वेगवेगळ्या कलागुणांना आपण पैलू पाडू शकता. अनेक संस्था आज यावेळेस आल्या आहेत, पुढच्या वेळेसही अनेक संस्था येणार आहेत. 17 तारखेला आणि 24 तारखेला इथे हा एक उत्सव आहे असं म्हणायला हरकत नाही. मी ठाणेकर नागरिकांना आवाहन करेल की आपण या उत्सवात सहभागी व्हा, आपल्या आरोग्याच्या काळजीसाठी सहभागी व्हा, आनंदासाठी सहभागी व्हा. आनंदपथ रस्ता आरोग्याचा, जत्रा आरोग्याची आनंदासाठी आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं. खूप छान उपक्रम आहे. रविवारचा तरी मुलांना रस्त्यावर मनसोक्त खेळायला मिळतंय. असंच मी म्हणेल की प्रत्येक प्रभाग समितीमध्ये असं एक आयोजन करण्यात यावं. त्याला जी काय पुरेपूर मदत असेल ती आम्ही करू ट्रॅफिक विभागाकडनं. पण खूपच चांगला उपक्रम आहे आणि आपण बघितलं असेल की प्रत्येक मुलाला वेगळं वेगळं म्हणजे इथं आल्यानंतर एकाच ठिकाणी आपल्याला किती गोष्टी बघायला मिळत आहेत नवीन नवीन. जसं जिम्नॅस्टिक झालं, खो खो झालं, त्याच्यानंतर मल्लखांब असेल, मातीचे जे बनवतात ते बघितलं असेल, त्याच्यानंतर कॅलिग्राफी असेल, त्याच्यानंतर किचन मेकिंग असेल. आता आपण बघितलं की काराओकेचं होतं, त्याच्या पहिले किक बॉक्सिंगचं प्रात्यक्षिकं होते, व्हॉलीबॉलचं प्रात्यक्षिकं होते. ट्रॅफिक विभागाचं पण आम्ही एक छोटंसं यावेळेस उपक्रम त्याच्यात ॲड केलेला आहे. तो कायम इथून पुढे तो कायमच राहील. त्याच्यानंतर खूप चांगलं म्हणजे ह्याच्यात आपल्याला एका ठिकाणी जर कमीत कमी 10 ते 15 विविध खेळ आणि माहिती मिळणार असेल तर खूप चांगला उपक्रम आहे. निश्चितच आज थोडीशी गर्दी कमी असेल पण पुढच्या रविवारी 24 तारखेला ठाणेकरांनी जास्तीत जास्त येऊन याचा आनंद घ्यावा.